आज 15 ऑगस्ट आहे. अखंड देशभर स्वतंत्र दिवस सगळे उत्साहात साजरा करत आहेत आणि अशा दिवशी एक बेळगावहून खानापूर तालुक्यातील हेब्बाळ नावाचं गाव आहे. या गावातून मोहन केसरीकर आणि त्यांची मिसेस मनीषा केसरीकर, त्यांची 2 मुलं म्हणजे ते 20 वर्षापूर्वी आपल्या सांगलीमध्ये आलेले आहेत. गवंडी काम करणारे, विटाचं बांधकाम करणं, प्लास्टर करणं, असं फार कष्टाचं काम करणारी हे कुटुंब आहे. आणि त्या सगळ्या परिसरामध्ये कुपवाड परिसर, शांतीनगर परिसरामध्ये हे 20 वर्षापासून अनेक आता आमचे सगळे तिथले सहकारी भेटतात. ते 500 घरांचं काम या नवरा बायकोनी केलं असेल. आणि त्यांच्या बाजूला दुर्दैवानं 7 महिन्यापूर्वी ते जिथं राहायला गेले, नवीन घर त्यांनी बांधलं, त्या घरामध्ये राहायला गेले. तिथं हा जिहादी प्रवृत्तीचा माणूस तिथं राहायला होता आणि 7 महिने झालं सातत्यानं ह्या लोकांना त्रास देतोय. तुम्ही इथं राहायचं नाही म्हणून. घरावरती दगडं टाकणं, घराच्या समोर खरकटं टाकणं, मांस खाऊन सगळं तिथं फेकून देणं, घरामध्ये रात्री बॅटऱ्या लावणं. हे बिचारे कधी त्याला एका शब्दानं बोलले नाहीत, काहीच कारण नाही. आज सकाळी तर 6ला उठल्या यानं त्यांच्याबरोबर दंगा घातला, तुम्ही इथं राहायचं नाही आणि म्हणून त्यांना मारहाण केलेली आहे. आणि त्या मारहाणीमध्ये दुर्दैवानं आता त्या लेडीचा मृत्यू झालेला आहे आणि त्या लेडीचे पती मोहनराव मृत्यूशी झोन देत आहेत. डोक्यामध्ये हातोडा मारलेला आहे. म्हणजे हे जे जिहादी प्रवृत्तीची ही मानसिकता आहे, अत्यंत घाणेरडी वृत्ती आहे आणि त्यामुळं हे कुठंतरी थांबलं पाहिजे. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. तुम्ही इथं राहायचं नाही. हिंदू असल्या कारणानं दुसरा कुठला ह्यांचा त्याचा वाद नाही, एका शब्दानं त्याचं भांडण पण नाही कधी. इतका त्रास तो 7 महिने झालं देतोय, तो बिचारा ते सहन करतोय. त्यांनी एका शब्दानं पण त्याला बोलले नाही. लहान मुलं आहेत त्यांची, 16 वर्षाची मुलगी आणि 12 वर्षाचा मुलगा आहे. आज परिस्थिती काय सांगा ना या कुटुंबाची. म्हणजे अशा लोकांना फाशीची सजा दिली. ह्याला एन्काउंटर करून टाकला पाहिजे होता पोलिसांनी. काय ह्याला जगण्याचा अधिकारच नाही ना. आज एका बाजूला आम्ही भारताचा स्वतंत्र दिवस मानतोय आणि दुसऱ्या बाजूला आमची 2 मुलं निरपराध, त्यांचा काही दोष नाही, जगायला आलेली लोकं. गावाकडं तिकडं सीमा भागातलं गाव आहे, सीमा भागामध्ये तिथं त्यांचे म्हातारे आईवडील तिथं घरी आहेत. चुलता पण इथंच त्यांचा गवंडी काम करतोय आणि अशा कुटुंबाचा बळी या असल्या जिहादी प्रवृत्तीमध्ये गेलेला आहे. मी आता इथून SP साहेबांना भेटायला जातोय. SP साहेबांनी तात्काळ ह्या सगळ्या विषयामध्ये एकतर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा नसेल तर याचं एन्काउंटर करून टाका. असली ठेवताय कशासाठी कारण नसताना. गरीब लोकांना इथं 500 लोक दिवसभर थांबलेत. एक कर्नाटकमधला बिगारी काम करणारा माणूस, गवंडी काम करणारा माणूस, इतकी माणसं त्यात जोडलेत. लोक रडतेत, लोक सगळी आजूबाजूचे त्यांचे सगळे परिसरात राहणारी लोक मला भेटली, ते अक्षरशः रडतायत. आणि म्हणून राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या सगळ्या केसमध्ये आपण जातीने लक्ष घालून ह्याला कडकमध्ये कारवाई, म्हणजे त्या मुलीची, त्यांच्या बहिणीची मागणीचा याला फासावर चढावा तात्काळ. तर यासाठी मी आता माननीय SP साहेबांना भेटायला जातोय. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पण या विषयामध्ये मंगळवारी आम्ही जाऊन भेटणार आहे.